आज आम्ही निघालो आहे गावाला. कशासाठी ते मला पुढे मी सांगते, पण त्याआधी ते मी शिरा करायला घेतला आहे. मला शिरा फारसा आवडत नाही आणि आवडला तर मला प्रसादाचा शिरा आवडतो. आणि प्रसादाचा शिरा करायचं म्हटलं तर जेवढ्याच तेवढं तूप घालावं लागतं. त्यामुळे माझ्याकडे तूप जास्त नाही आहे, पण बऱ्यापैकी मी तूप घातलं आणि प्रसादाचा शिरा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे मी करायचा प्रयत्न केला. शिरा केला आणि देवाला आधी नैवेद्य दाखवला आणि आवरून आम्ही निघायला उशीर झाला. लवकर निघायचं होतं, पण ह्यांचं काम होतं त्यामुळे निघायला उशीर झाला. आणि त्यामध्येच घोळामध्ये गोळ होतोच नेहमी कुठे पण जायचं असलं की. पेट्रोल संपलं त्यामुळे गाडी बंद पडली आणि मग तिथून आम्हाला ढकलत पेट्रोल पंपावरती गाडी न्यावी लागली. त्याला अर्धा पाऊण तास लागला, त्यामुळे आणखीनच उशीर झाला. आणि त्यात मुलांचा हट्ट. गावाकडे जाताना नदी लागते तर मुलांनी खूप हट्ट धरला की नदीपाशी जाऊया थोडा वेळ. तिथे एक 5-10 मिनिटं थांबलो आणि गावाकडे आलो. तर आल्या आधी आम्ही आमच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो. तर आमच्या गावाची यात्रा आहे आणि पप्पा आमचे मुंबईवरून आले होते बरेच दिवसापूर्वी गावच्या यात्रेसाठी आणि 2 दिवस आधी गावाकडे आले होते. आणि आज यात्रा आहे त्यामुळे आम्ही आज आलो आहोत. तर देवीचं दर्शन घेतलं, छान असं दर्शन देवीचं झालं आणि मुलं तर खूप खुश झालेली की गावाकडे यायचं म्हणून. आणि हे आहे आमच्या घरामागचं परडं. आम्ही परडं म्हणतो अंगणाला. तर अंगणामध्ये भरपूर झाडं आहेत आणि हा खोपा आहे, इथे शेगणी आणि लाकडं वगैरे ठेवली जातात. आणि त्यानंतर आम्ही शेताकडे आलो. मुलं तर खूप खुश झाली शेताकडे जायचं म्हणून. पप्पा सगळं सांगत होते की शेत कुठं आहे, कुठलं शेत कशाचं आहे, सगळं सांगत होते. त्यानंतर आम्ही भाजी काढायला गेलो, वरणा काढला आणि हे आहे तंबाखू असं खूप वाढलेला आहे. वाढल्यानंतर पिकल्यानंतर तो काढला जातो. आणि त्यानंतर मी वांगी काढला आतमध्ये शिरले आणि मला कल्पना नव्हती की भरपूर असे काटे आहेत वांग्याला आणि चारी बाजून मला खूप टोचत होते, कपड्याला माझ्या खूप टोचत होते. तर कशी त्यातून बाहेर पडल्याने भरपूर अशी वांगी काढली, भरपूर कोथिंबीर काढली. राहुल आणि पप्पांनी पोकळा काढला. आणि हे आहे शेपूचं बी. राहुल यांना वाटलं की हे बडीशेपचं बी आहे, पण मी म्हणाल नाही शेपूचं बी. त्यांनी वास घेऊन बघितलं, मग त्यांना खरं वाटलं की हे शेपूचं बी आहे. त्यानंतर आमच्या गेलो विहिरीकडे आणि ही विहीर इतकी मोठी आहे पण खूपच रिकामी होती. पावसाळ्यामध्ये ही खूप भरते. आणि हे आमचं केळाचं झाड, इथे केळी अशी आलेली आहेत. मुलांनी दाखवलं की अशी केळी येतात म्हणून. आणि हा दुसऱ्यांचा तंबाखू हा असा तोडून वाळायला टाकतात आणि वाळल्यानंतर तो पुढे चुरून मग विकायला पाठवतात आणि त्याचं खालचं देठ जे आहे तर ते असं सुकायला ठेवतात आणि त्याच्यानंतर मग जळण्यासाठी उपयोग करतात. पप्पा सगळी आमची माहिती सगळं सांगत चालले होते. आणि ही आहेत मिरचीची रोपं. भरपूर मिरच्या काढल्या आणि संध्याकाळी आम्ही जेवून निघालो पण थोडासा उशीर झाला त्यामुळे असा अंधार पडला होता. पप्पाकडून मी पडद्यातली काही रोपं घेतलेली आळवाची, कारण माझी आळवाची रोपं जी आहे तर ती घुस लागून मेली होती. त्यामुळे पप्पाकडून मी आळवाची रोपं घेतली आणि गाडीवर 2 तास बसून खूपच कंटाळा आला. त्यामुळे म्हटलं की आता ही सकाळीच लावूयात आणि मग तशीच झाकून ठेवली. सगळं भाजीपाला वगैरे सगळं काढून ठेवला, बाहेर पसरून घेतला आणि झोपला. तर मग भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.